केंद्र सरकारनं विविध पिकांचा हमीभाव जाहीर केलेला आहे, परंतु या हमीभावाबाबत मी तरी काही समाधानी नाही। कारण धान 2300 रुपये करत असताना त्यांनी केवळ 117 रुपयाची वाढ केलेली आहे। मजुरांचा तुटवडा, मजुरीची झालेली प्रचंड वाढ, रासायनिक खतांची झालेली प्रचंड वाढ लक्षात घेता ही 117 रुपयाची वाढ ही अतिशय तुटपुंजी आहे। कापसाला जरी 501 रुपये केला असलं तरी सुद्धा कापसाला किमान आजच्या घडीला 10,000 रुपये भाव मिळाल्याशिवाय कापसाची शेती परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे। तीच अवस्था सोयाबीनची। सोयाबीन 4,892 रुपये केलेला आहे, परंतु तो किमान 8,000 रुपये करायला पाहिजे होता तरच सोयाबीन परवडतं। परदेशातून पाम तेल आयात करण्याच्या ऐवजी जर का सोयाबीनचा भाव 8 ते 10,000 रुपये केला असता तर निश्चितच खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होऊ शकलो असतो। तीच अवस्था डाळीच्या बाबतीत विचार करता येईल। उडीद 7,400 रुपये केलेला आहे, त्याच्याऐवजी तो जर का 9,000 केला असता तर आणि त्याचबरोबर मका हा सुद्धा वाढवण्याची गरज होती। 2225च्या ऐवजी त्याच्यामध्ये भरीव अशी वाढ अपेक्षित होती, पण केवळ 135 रुपये वाढ केली आहे। आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष आपण साजरं केलं, परंतु कडधान्याला न्याय काय दिला? कारण बाजरी असेल, रागी असेल, यांना ज्या पद्धतीनं हमीभाव जाहीर केला आहे तो अतिशय तुटपुंज आहे। आणि हा सगळा हमीभाव जाहीर केला तरी सुद्धा खरं तर हा हमीभाव शेतकऱ्यांना कधीच मिळत नाही, कारण सरकार हमीभाव जाहीर करतं परंतु खरेदी करत नाही। केवळ 6% उत्पादनं खरेदी करतं आणि शेतकऱ्यांची केवळ 6% उत्पादनं सरकार खरेदी करतं आणि 94% उत्पादनं ही बाजारामध्येच विकावं लागतं आणि त्याला हमीभाव मिळेल याची शाश्वती नाही, कारण बाजार अनेक वेळा हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये असतो। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्यांना जर न्याय द्यायचा असेल, दिलासा द्यायचा असेल तर हमीभाव अनिवार्य कायदा अर्थात एमएसपी गॅरंटी कायदा संसदेनं मंजूर केला पाहिजे, तरच या देशातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल।